मुंबई ठाणे दोन्ही आहे. सगळे आहेत. ठीक आहे, आपण जाऊया अविनाश जाधव यांच्याकडे. अविनाश जाधवजी कॉन्फिडंट आहेत ते 29 पैकी 26 महापालिका, त्याच्यामध्ये मुंबई ठाणे दोन्हीमध्ये त्यांचा महापौर बसणार आहे. मला ते बोलले ना आता की नगर परिषदेला पंचायत आणि नगर परिषदेनं आपण पाहिलं की लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. ते अंबरनाथ बदलापूरमधनं पैशाचे बंडल बाहेर येत होते जे रात्रभर वाटत होतात. हां, ती मतं त्याच्यावर आहेत, यांची मतं नाही आहे. तो भारतीय जनता, मी आता मगाशी एका नेत्यांशी बोलत होतो, म्हटलं लक्ष ठेवा, कधी तुमचा पक्ष गळतील तुम्हाला पण कळणार नाही. कारण पैशाचा एवढा माप वापर होतो ना की शेवटी कळत नाही. आता तुम्ही पाहिलात की जवळजवळ 64 जागा यांनी बिनविरोध केल्या. हे बिनविरोध ज्या निवडणुका झाल्या ना त्यातल्या अनेक जागा ह्या आमच्यासाठी C आणि D होत्या, तरी त्यांनी त्या केल्या. कारण त्यांना लोकांना दाखवून द्यायचं आहे की तुमच्या पुढे काय ना, आम्ही ठरवू काय करायचं ते. आमच्याकडे खूप पैसे आहेत, आम्ही त्यांना विकत घेऊ, मतदारांना विकत घेऊ, सत्ता आमचीच जाईल. हा जो माज आहे ना, माज, तो मला वाटतं लोकांनी यांचा उतरवला पाहिजे. यांच्याकडे यांची मुलं नाही आहेत, यांच्याकडे उमेदवार कोण आहेत बघा. आता ठाणे महानगरपालिकेत बाहेरचेच सगळे उमेदवार आहेत. मूळ भारतीय जनता पक्षाचे किती उमेदवार आहेत एकदा शोधून बघा. ठीक आहे, नाही आहेत. सो यांच्याकडनं अशीच अपेक्षा बाळगू शकते तुम्ही 26 का 31 जिंकू शकता. काय भरोसा नाही बाबा भारतीय जनता. 2 बाजूच्या पण राज्यातल्या घेतील, गुजरातमधल्या पण 2 आम्ही जिंकलो. कारण जे लोक पैशाच्या जीवावर आहेत त्यांना काय करू शकतो, करा माज. पण एक लक्षात ठेवा, ह्या वेळेला ठाकरेंची तुमची गाठ आहे, त्यामुळे किती काय केलं तरी आम्ही तुम्हाला काय सोडणार नाही, एवढं नक्की. ठीक आहे. पुन्हा येतो तुमच्याकडे. नरेश म्हस्केजी इकडे आहेत. म्हस्केजी, थेट आरोप पुन्हा एकदा झालेला आहे. एक तर बिनविरोधचा मुद्दा आहेच की जो चर्चेमध्ये आहे आणि लोकांमध्ये त्याच्यामध्ये चर्चा आहे, नेत्यांमध्ये